RRC न्यूज घेऊन येत आहे जनतेच्या समस्यांचे सोल्युशन, महापालिकेचा फोकस। अकोलेकरांच्या समस्यांवर RRC न्यूजचे हक्काचे सोल्युशन, महापालिका फोकस। जनतेच्या हक्काचे एकमेव व्यासपीठ RRC न्यूज आणत आहे महापालिकेचा फोकस। नमस्कार, RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात आपले स्वागत। अशा आहेत आजच्या हेडलाइन्स। हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम। सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट। LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला। लहान मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी पालकांची झाली परीक्षा। डासांच्या बंदोबस्तासाठी फक्त मच्छरदाणी आणणे बाकी। महायुती सरकारने पुन्हा पुसली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी। लाखो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरी पडून। फोर व्हीलर असून लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हा का नाही? शासनाची फसवणूक, शासकीय निधीची लूट। जीवघेण्या हल्ल्यानंतर माना पोलिसांची भूमिका संशयास्पद। सराईत गुन्हेगारांविरोधात आईच्या सतर्कतेने गुन्हा दाखल। दारूसाठी पैसे नव्हते म्हणून पाईपने मारहाण, तिघांवर गुन्हा दाखल, व्यवस्थापक जखमी। आता सविस्तर बातम्या। स्कॉलरशिपच्या परीक्षेसाठी आलेल्या पालकांना आज मुलांची काळजी घ्यावी लागली, कारण रामदास पेठेतील महापालिकेच्या शाळेत डासांचा मुक्काम होता। मग काय विद्यार्थ्यांच्या आईवडिलांची थेट डास प्रतिबंधासाठी क्रीम, मच्छर अगरबत्ती सोबत आणावी लागली। फक्त शाळेत विद्यार्थ्यांसाठी मच्छरदाणी आणणे बाकी होते। शिष्यवृत्तीच्या परीक्षेला बसलेल्या मुलांच्या पालकांची आज महापालिकेच्या रामदास पेठ येथील शाळेत परीक्षा झाली। ती परीक्षा घेतली शाळेतील डासांनी आणि मग काय, या डासांच्या बंदोबस्तासाठी पालक सरसावले। अकोला महापालिकेच्या मराठी मुलांची शाळा क्रमांक 6 या ठिकाणी रविवारी सकाळी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी विविध शाळांचे विद्यार्थी आले होते, परंतु डासांमुळे त्यांना वर्गात बसणे कठीण झाले। पेपर सोडवावा की डासांची 2 हात करावे, हा प्रश्न विद्यार्थी व त्यांच्या पालकांना प्रश्न पडला। शेवटी वेळेवर ओडोमॉस पॉवर अगरबत्ती पालकांनी आणून दिली आणि नंतर विद्यार्थी पेपर सोडवायला बसले। शाळेच्या भोवती कचरा, झाडे वाढली असल्याने डासांची संख्या वाढली आहे। याचा त्रास शहराच्या विविध शाळांतील इंग्रजी, मराठी आणि उर्दू माध्यमांच्या विद्यार्थ्यांना झाला। वर्गातील डासांविषयी त्यांनी पालक तसेच शिक्षकांना सांगितले। पालकांनी डास प्रतिबंधक क्रीम आणून विद्यार्थ्यांच्या हातापायाला लावली। परीक्षा केंद्रांवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आदी व्यवस्था आवश्यक आहे। तसेच डासांमुळे आरोग्य समस्या निर्माण होणार नाही हे पाहण्याची जबाबदारी महापालिका शिक्षण विभागाची आहे, परंतु याकडे लक्ष दिले नाही असे रविवारी सकाळी दिसून आले। विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली। परीक्षा केंद्र उपलब्ध करून देताना लहान विद्यार्थ्यांशी आपण खेळ खेळत नाही ना, याचा विचार केला जाणे आवश्यक आहे। महापालिका आयुक्तांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे। नहीं, मच्छरों के कारण बहुत सारी बीमारियां वगैरह हो सकती है, जैसे डेंगू हो गया, मलेरिया हो गया। बच्चे जो कि ज़्यादा ससेप्टेबल रहते बीमारी होने के लिए, तो गवर्नमेंट की तरफ से या फिर स्कूल प्रशासन की तरफ से इसका पहले से प्रबंधन किया जाना चाहिए था, ताकि बच्चों को बीमारी वगैरह से ये ना हो, तकलीफ ना हो। प्रॉपर अरेंजमेंट फॉर वॉशरूम, पानी की व्यवस्था वगैरह, ये सारी चीज़ों को भी उनको ध्यान में रखना चाहिए, ताकि नागरिकों को, बच्चों को असुविधा ना हो। राज्यातील महायुती सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या वचनाला पाने पुसली आहे, तर 8,000वर शेतकऱ्यांचे सोयाबीन खरेदी न करता पाठ फिरवली आहे। त्यामुळे शेतकरी नाराज असून शेतकऱ्यांची फसवणूक करण्यावर गुन्हे दाखल करण्याची मागणी पुढे येत आहे। शासकीय सोयाबीन खरेदीची मुदत संपली असून महाराष्ट्र स्टेट बँक कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनमध्ये नोंदणी केलेले 8,033 शेतकरी वंचित राहिले आहेत। गत आठवड्यात जिल्ह्याचे उद्दिष्ट 10,000 मेट्रिक टन वाढण्यात आल्यानंतरही नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांकडून सोयाबीनची खरेदी पूर्ण झाल्या नसल्याची वास्तव आहे। महाराष्ट्र स्टेट बँक कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तर्फे 14 केंद्रांवर ही सोयाबीन खरेदी सुरू होती। आतापर्यंत 28,924 शेतकऱ्यांची नोंद केली आहे। त्यापैकी 22,799 शेतकऱ्यांकडून 5,20,000 क्विंटल सोयाबीन खरेदी झाले। विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन तर्फे 8 केंद्रांवर खरेदीची प्रक्रिया पार पाडण्यात आली। एकूण 14,991 शेतकऱ्यांनी नोंदणी केली।
त्यापैकी 13,083 शेतकऱ्यांकडून एकूण 2,14,124 क्विंटल सोयाबीनची खरेदी झाली। वेळेवर मेसेज आल्याने गोडाऊनमध्ये ठेवलेला माल शेतकरी विकू शकले नाहीत। त्यामुळे अनेकांना नोंदणी केलेली असताना देखील वंचित राहावे लागले। त्यामुळे अशा केंद्राची माहिती घेऊन त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे। काही केंद्रावर कमी आर्द्रतेचे व डाग असलेले सोयाबीन घेण्यासाठी 200 ते 300 रुपये प्रति क्विंटल उकळण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून झाला। लाडकी बहीण योजनेत 4 व्हीलर असलेल्या महिलांनी लाभ घेतला असून त्यांच्यावर शासनाची फसवणूक व शासकीय निधीचा अपहार प्रकरणात गुन्हा दाखल का केला जात नाही अशी विचारणा होत आहे। अकोला जिल्ह्यात 2,500 महिलांकडे 4 व्हीलर असून त्या लाडक्या बहिणी योजनेचा लाभ घेत आहे, हे विशेष। मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या अर्जाची छाननी शासन स्तरावर झाली असून अकोला जिल्ह्यातील 2,559 लाडक्या बहिणींकडे 4 चाकी असल्याचे निष्पन्न झाले आहे। तशी यादीच राज्याच्या परिवहन विभागाने जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाला पाठवली। एक असून संबंधित विभागाकडून आता अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन पडताळणी करणार आहेत। त्यात तथ्य आढळल्यास सदर लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात येणार आहे। पण या लाडक्या बहिणींवर शासनाची फसवणूक करणे व शासकीय निधीचा अपहार करण्याची गुन्हे दाखल करण्याकडे अधिकार पाठ का फिरवित आहे असा प्रश्न उपस्थित होत आहे। मुख्यमंत्री लाडक्या बहीण योजनेच्या संदर्भात आरटीओ विभागाकडून यादी प्राप्त झाली आहे। त्यानुसार अंगणवाडी सेविका घरोघरी जाऊन संबंधित लाभार्थ्यांची पडताळणी करणार आहे अशी माहिती प्राप्त झाली आहे। पण गुन्हे दाखल करणाऱ्याकडे शासनाचे दुर्लक्ष का असा प्रश्न उपस्थित होतो। योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 4,47,000 महिला पात्र ठरल्या आहेत। पात्र महिलांना दरमहा जुलै 2024 पासून 1,500 रुपये दिले जातात। लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत 7 महिन्याचे एकूण 10,500 रुपये लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा झाले आहेत। आता फेब्रुवारी महिन्याचा हप्ता पात्र बहिणींच्या बँक खात्यात जमा होणार आहे। आतापर्यंत प्रत्येक बहिणीच्या 15 तारखेपर्यंत हप्त्याचे वितरण सुरू होते। त्यामुळे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता सुद्धा 15 तारखेनंतर मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही। जिल्ह्यातील 60च्या वर महिलांनी लाडक्या बहिणी योजनेचा लाभ सोडल्याची माहिती महिला व बालविकास कार्यालयाच्या सूत्रांनी दिली। मूर्तिजापूर तालुका अंतर्गत येत असलेल्या माना येथील पोलीस स्टेशन हद्दीतील ग्राम रामटेक येथे क्षुल्लक कारणावरून एका अल्पवयीन आरोपीने 20 वर्षीय युवकावर सतूरने जीवघेणा हल्ला केल्याची घटना संध्याकाळच्या सुमारास घडली। यात आर्यन श्रीवास गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर अमरावती येथील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे। मूर्तिजापूर तालुक्यातील माना पोलीस स्टेशन हद्दीत रामटेक येथील काही युवक रोज क्रिकेट खेळतात। काही युवक क्रिकेट खेळत असताना गावातील कार्तिक बोरकर हा दारूच्या नशेत तिथे आला आणि मला चेंडू टाकू द्या अन्यथा तुमचा खेळ बंद करेल अशी धमकी दिली। घाबरून क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी चेंडू त्यांच्या स्वाधीन केला, परंतु तो वारंवार चेंडू फेकून मारत असल्याने फलंदाजी करत असलेल्या आर्यन श्रीवास याने त्याला हटकावले। त्यावर कार्तिक याने आर्यन याला तुला पाहून घेण्याची धमकी दिली। घरी गेल्यावर कार्तिक याने आपला अल्पवयीन चुलत भाऊ याला झाला प्रकार सांगितला। यावर दुसऱ्या दिवशी कार्तिक आणि त्याच्या चुलत भावाने संगनमत करून व कार्तिक यांचे सांगण्यावरून आर्यन प्रवीण श्रीवास याच्यावर कार्तिकच्या अल्पवयीन चुलत भावाने सतूरने हल्ला चढवून त्याच्या मानेवर सपासप वार केले। त्यात आर्यन श्रीवास गंभीर जखमी झाला। त्याला तात्काळ मूर्तिजापूर येथील लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले, परंतु प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी अकोला अमरावती येथे उपचारासाठी दाखल करण्याचा सल्ला दिला। घटनेसंदर्भात जखमी आर्यन श्रीवास याची आई ज्योती श्रीवास यांनी माना पोलिसात रितसर तक्रार दाखल केली। दरम्यान माना पोलिसांनी आर्यन याच्या आईशी दिशाभूल करून तोंडी तक्रार देत असताना तक्रारीवर वारंवार बदल करून यातील आरोपीची नावे वगळण्याचा प्रयत्न केला। यामुळे माना पोलिसांनी भूमिका संशयास्पद असल्याचे स्पष्ट होत जखमी आर्यन आणि त्याची आई सुशिक्षित असल्याचे सदर प्रकार उघडकीस आला। या प्रकरणी माना पोलिसांनी अल्पवयीन आरोपी 16 वर्षे कार्तिक बोरकर 25 वर्षे याच्या विरुद्ध अखेर गुन्हा दाखल केला आहे। जखमी आहे आर्यन प्रवीण श्रीवास, वय वर्ष 20, राहणार रामटेक। याचा परवाच्या दिवशी कार्तिक राजू बोरकर नावाच्या इसमासोबत क्रिकेट खेळण्यावर वाद झाला होता। सदर कार्तिक राजू बोरकर याने प्रकार त्याचा चुलत भाऊ आहे जो विधी संघर्षित बालक आहे 16 वर्ष याला सांगितला होता। तर काल त्या विधी संघर्षित बालकानं जो जखमी आर्यन प्रवीण श्रीवास याला चाकू मारून जखमी केले आहे। तरी आता जखमीचे नातेवाईक त्यांच्या रिपोर्टवरून आम्ही गुन्हा दाखल करत आहोत आणि इंजुरी रिपोर्ट प्राप्त करून पुढील कलमानुसार योग्य तो तपास करीत आहोत।
श्रावगी टावर येथे असलेल्या अतिशय प्रसन्न श्री तिरुपती बालाजी मंदिरात मोठ्या उत्साहात व धार्मिक विधीसह श्री तिरुपती बालाजी प्रगट दिन महोत्सव साजरा केला गेला। विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन या काळात करण्यात आले होते। या कार्यक्रमात सर्व समाज बांधव मोठ्या उत्साहात सहभागी झाले होते। शहरातील गणमान्य नागरिक, व्यापारी, गृहिणी आदींचा मोठा सहभाग या सोहळ्यात होता। मानवतेचे उत्थान करण्यासाठी आणि पृथ्वीवरील वाईट गोष्टींपासून मुक्त होण्यासाठी भगवान विष्णूने बालाजीचे रूप धारण केले होते। या दिवशी भक्त त्यांची पूजा भगवान व्यंकटेश म्हणून देखील करतात। भगवान बालाजीची मनापासून पूजा करून भक्तांचा असा विश्वास आहे की शाश्वत आनंद आणि यश मिळू शकतात। बालाजी जयंतीला भगवान व्यंकटेशची प्रार्थना केल्याने मानवी मनातील इच्छा पूर्ण होतात असे मानले जाते। अकोल्यातील बालाजी मंदिरात भक्तपूर्ण भक्तिप्रेम आणि श्रद्धेने भगवान बालाजीची पूजा करतात। वैदिक मंत्राचा जप, तिरुपती बालाजी मंदिरात महाआरती, शेकडो लोक यावेळी उपस्थित होते। विविध धार्मिक विधीनंतर भक्तांमध्ये प्रसाद वाटला गेला। श्री पद्मावती विष्णू लक्ष्मीजी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले होते। त्याचबरोबर राधेकृपा सत्संग मंडळाद्वारे सकाळी भजन करण्यात आले। त्याचबरोबर श्री तिरुपती बालाजी प्रगट दिन महोत्सवानिमित्त यज्ञ आहुती, महाआरती, 56 भोग दर्शन, यज्ञ, पूर्णाहुती, महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। टिळक रोडवरील श्रावगी टावर येथील श्री तिरुपती बालाजी मंदिरात तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट आणि गोविंदा गोविंदा ग्रुपने मोठ्या श्रद्धेने श्री तिरुपती बालाजी प्रगट दिन महोत्सव साजरा केला। इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर। गेल्या 3 वर्षांपासून नगरसेवक नाहीत, लोकशाहीत लोकप्रतिनिधी नाहीत, शहरात वाढल्या समस्यांचा डोंगर। बचपना से बुढ़ापा आ गया, लेकिन नायगाव की स्थिति जैसी है वैसी ही है। एक्झॅक्ट बिलकुल तुम्ही माझ्या अगदी सोबतच आहे आणि बघा खाली बघू शकतात, माझा कॅमेरा पर्सन तुम्हाला दाखवू शकतात। अण्णाभाऊ साठे चौक, डाबकी रोड इथला एकंदरीत सुरुवातच बघा अशी झालेली आहे। आपण शिरोड्याच्या मध्यभागात आहोत, भारतनगर इथे आपण आलेलो आहोत। सगळ्यात मोठा अकोल्यात जर मुद्दा येत असेल तो म्हणजे कचऱ्याचा। माझे दर्शक, आता याच्यावर तुम्हीच विचार करा की कितपत हे योग्य आहे आणि कितपत नाही आहे। तेव्हा पहा अकोलेकरांच्या खऱ्या समस्या। RRC न्यूज आणत आहे महापालिका फोकस। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत। कृषी उत्पन्न बाजार समितीत मागील 4 दिवसांपासून नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे। हरभऱ्याला आवक कमी असल्याने सरासरी 6000 रुपयावर प्रति क्विंटल असा चांगला दर मिळत आहे। हा दर हमीभावापेक्षा जास्त आहे, मात्र आवक वाढताच हरभऱ्याचे दर कमी होण्याची शक्यता आहे। अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या दररोज 800 ते 900 क्विंटल हरभऱ्याची आवक होत आहे। शनिवारी नवीन हरभऱ्याला किमान 4500 ते 6465 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळावा। रब्बी हंगामातील प्रमुख पीक म्हणजे हरभरा। जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी शेतात हरभरा पिकाची लागवड केली आहे। नवीन हरभरा बाजारात येण्यास सुरुवात झाली आहे। यंदा जोरदार झालेला पाऊस, वाढलेले लागवड क्षेत्र आणि फारशी रोजगारी पडली नसल्यामुळे जिल्ह्यात हरभऱ्याचे चांगलेच उत्पादन येण्याची शक्यता कृषी विभागाने वर्तवल्याने शेतकरी सध्या खुश आहेत। परंतु आवक वाढल्यानंतर त्याचे भाव घसरण्याचा अंदाजही व्यापाऱ्यांनी व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या आनंदावर विरजण पडण्याची शक्यता आहे। जिल्ह्यात यंदा रब्बी हंगामात सर्वाधिक पेरा हरभऱ्याचा असल्याने त्याची पेरणी 1,10,876 हेक्टर म्हणजे 111 हेक्टर क्षेत्रावर झाली आहे। निसर्गाने साथ दिल्याने यंदा हरभऱ्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन निघणार आहे। अगदी सुरुवातीला पेरणी झालेल्या हरभऱ्याच्या राशी सध्या सुरू झाल्या आहेत। त्यामुळे येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या 4 दिवसांपासून नवीन हरभऱ्याची आवक सुरू झाली आहे। सध्या त्याला 6000पेक्षा जास्त भाव मिळत असला तरी आवक वाढल्यानंतर त्याच्या दरात घसरण होण्याची शक्यता आहे। वाडेगाव बाळापूर रस्त्यावर बाळापूर पोलिसांनी फटाके फोडणारे सायलेन्सर व त्यामागे छिद्र पाडलेले रबर लावून कर्कश आवाज देणाऱ्या 9 दुचाकींवर 8 फेब्रुवारीला दंडात्मक कारवाई करून पोलीस स्टेशनला जमा केले। अकोला शहरात देखील अशीच कारवाई होण्याची गरज व्यक्त केली जात आहे।
आजच्या नवीन युगात नवयुवक बुलेट हे दुचाकी घेऊन मोठ्या तोऱ्यात फिरताना दिसतात. बुलेट दुचाकी घेऊन फिरणे गुन्हा नाही, मात्र त्या दुचाकीला कंपनीकडून लागलेले सायलेन्सर काढून त्या ठिकाणी कर्कश आवाज देणारे फटाके फोडणारे सायलेन्सर लावून व त्या सायलेन्सरच्या मार्गे छिद्र पाडलेले रबर लावून दुचाकी चालवतात. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्या फटाके फोडणाऱ्या कर्कश आवाजाचा कानाला त्रास होतो. याबाबत शासनाने अशा फटाके फोडणाऱ्या सायलेन्सरवर बंदी घातली आहे. तरी सुद्धा काही आंबट शौकीन युवक असे उद्योग करतात. उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्या आदेशाने बाळापूर पोलीस स्टेशन ठाणेदार अनिल जुमडे यांच्या मार्गदर्शनाखाली बाळापूर ट्रॅफिक हेड कॉन्स्टेबल सलीम पठाण, हेड कॉन्स्टेबल रफिक शेख, प्रफुल्ल वानखडे यांनी 8 फेब्रुवारी रोजी 9 दुचाकीवर कारवाई करून त्या दुचाकीचे सायलेन्सर जप्त करण्यात आले आहेत. इतरही घडामोडींचा आपण आढावा घेणार आहोत, मात्र छोट्याशा विश्रांतीनंतर. ना दर महिन्यात रिचार्जची भानगड, ना डाटा पॅक संपण्याचं टेन्शन. आमच्या घरी आहे RRC ब्रॉडबँड कनेक्शन. तुम्ही घेतलाय काही वर्षाचा नवा प्लॅन? विश्रांतीनंतर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत. अकोला तालुक्यातील काही गावात केवळ नियोजनाचा अभाव म्हणून पाणी समस्या निर्माण झाली आहे. आखतवाडा, शामबाद आणि लगतच्या गावात नियमित पाणी मिळत नाही म्हणून ओरड सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी ग्रामीण भाग पाणी पुरवठा विभाग प्रमुख मार्के यांनी गावात येऊन समस्या जाणून घेतली. मार्ग काढण्याचे आश्वासन दिले, परंतु प्रश्न सुटला नाही. मात्र गावकरी वैतागले आहेत. उन्हाळ्याची चाहूल आता लागली आहे. खारपान पट्ट्यात पाणी समस्या कायम जाणवते. या गावात खाबोरा आणि पुरवठा योजनेतून पाणी पुरवठा होतो. जलवाहिनी फुटली किंवा विद्युत पुरवठा नसल्याने टाकीत पाणी पोहोचले नाही तर गावात 15 दिवस पाणी पुरवठा होत नाही. समाजसेवक राजेंद्र बाहेते यांनी या संदर्भात मंत्रालय पातळीवर पत्रव्यवहार केला आहे. गावातील पाणी समस्या कायमस्वरूपी सोडवावी अशी मागणी आहे. तसेच पाणी पुरवठा व्यवस्थित होत नसल्याने गावकऱ्यांचा वेळ पाण्याची तजवीज करण्यात जातो. पुरुष मंडळी कामाला निघून गेली तर महिलांना घरातील कामे सांभाळून पाण्यासाठी वणवण फिरावे लागते. हे चक्र सतत सुरू आहे, परंतु यंत्रणा जागी होत नाही. उन्हाळ्यात निर्माण होणारी परिस्थिती लक्षात घेऊन प्रश्न सोडवावा असे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. राष्ट्रीय महामार्गावर व्याळा येथील ममता बियर बारच्या व्यवस्थापकास लोखंडी पाईपने मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी 3 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला. मारहाणीची ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार व्याळा येथील ममता बियर बारमध्ये शुभम कापसे हा युवक व्यवस्थापक म्हणून काम करीत आहे. 3 युवक दारू पिण्यासाठी आले. त्याचे दारूचे बिल 3400 रुपये झाले, परंतु आम्हाला दिलेले बिल जास्त लावल्यावरून वाद घालून शुभम कापसे याला शिवीगाळ करून लोखंडी पाईपने मारहाण केली. यामध्ये शुभम कापसे याच्या डोक्यावर गंभीर दुखापत झाली असून वैद्यकीय उपचारानंतर बाळापूर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा नोंदविला. 3 युवकांनी बारमध्ये चांगलाच गोंधळ घातला. डोक्यातून रक्त वाहत होते. या प्रकरणी तपास बाळापूर पोलीस करत आहेत. महामार्गावर हॉटेलमध्ये मारहाणीच्या घटना घडत आहेत. मध्यंतरी एकाने हॉटेलची नासधूस केली होती. पोलिसांनी वाढत्या गुन्हेगाराला आळा बसवावा अशी मागणी केली जात आहे. या प्रकरणात तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात रामगाव निवासी आदित्य दौड, सिरसो येथील विनोद डहाके आणि एका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. लहान मुलांच्या शिष्यवृत्ती परीक्षेपूर्वी पालकांची झाली परीक्षा. डासांच्या बंदोबस्तासाठी फक्त मच्छरदाणी आणणे बाकी. महायुती सरकारने पुन्हा पुसली शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी. लाखो क्विंटल सोयाबीन शेतकऱ्यांच्या घरी पडून. फोर व्हीलर असून लाभ घेणाऱ्या लाडक्या बहिणींवर गुन्हा का नाही? शासनाची फसवणूक, शासकीय निधीची लूट. जीवघेण्या हल्ल्यानंतर माना पोलिसांची भूमिका संशयास्पद. सराईत गुन्हेगारांविरोधात आईच्या सतर्कतेने गुन्हा दाखल. दारूसाठी पैसे नव्हते म्हणून पाईपने मारहाण. तिघांवर गुन्हा दाखल, व्यवस्थापक जखमी.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2.25 लाख दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.